ताई आपण जे आहे ते नगराध्यक्ष पदावरती जे आहे ते विराजमान होत आहे असं निश्चित झाले. काय आपली पहिली भावना असेल काय? खूप सर्वप्रथम आभार आणि खूप खूप आनंद होतोय. खूप आनंद होत आहे. परिसरातले आणि गावातल्या लोकांनी जे प्रेम दिलं आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे. कुठेतरी आपण कशा पद्धतीचं विजन असणार आहे आणि पुढं काय कामाचा जे झपाटा आहे तो कशा पद्धतीने असणार? जसं की मी आपल्याला आता सांगितलं की अनगर गाव हे बऱ्यापैकी ऑलरेडी विकसित आहे. त्यात अजून काय भर करता येईल हे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने काही तसे त्या पद्धतीने उपक्रमे आम्ही घेऊ. ते कुठेतरी स्वतःला जे बिनविरोध नगरसेवक झाले होते, मात्र आपल्या जो फॉर्म आहे त्याला कुठेतरी उमेदवार देण्यात आला होता, मात्र त्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. अशा पद्धतीने मग काय आज तुम्हीही अंगावर विजयाचा गुलाल उधळलेला आहे? कसं आहे, जी आपली 60 वर्षापासून परंपरा आहे, बाबुराव अण्णा माझे आजी सासरे त्यांच्यापासून जी परंपरा आली आहे ती बिनविरोध अशी काही लोकांनी ती परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही आणि देवाला हेच मान्य होतं म्हणून हे घडलं. अनगरकरांना काय आव्हान असणार आहे? कारण मोठ्या प्रमाणावर बघतोय की आपण बिनविरोध ही राज्यातली पहिलीच नगरपंचायत आहे ती बिनविरोध होताना आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने अनगरकरांचा प्रतिसाद आहे? अनगरकरांचा खूप उत्सुक आहेत. खूप उत्साही प्रतिसाद आहे. खूप प्रेम मिळतं आहे आणि हे सगळं जे मिळतं आहे त्यासाठी मी खूप मनस्वी आभार सर्वांचा. ताई, तुमच्या विरोधात उज्ज्वला तिथे आता न्यायालयात जाणार आहे, तर त्यांना काय सल्ला द्याल उज्ज्वला तिथे? नाही, आता ते जसं त्यांचा न्यायालयावर विश्वास तसा आमचाही संविधानावर विश्वास आहे. आता कोर्ट ठरवेल. नाही, तुमच्या म्हणजे पाटील परिवारावर उज्ज्वला तिथे यांनी नेहमी 2-3 दिवसापासून सडकून टीका केलेली आहे. मला इथंपर्यंत येऊ दिलं नाही, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला असं त्यांनी टीका केली होती. तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे की ते खरंच तसं घडलं का काय? नाही, आता जे घडलं ते लोक बघतच आहेत. त्यांनी जरी मीडियाबाजी खूप केली, आय थिंक त्यांनी स्टंट आणि मीडियाचा वापर करून खूप त्यांनी सोशल मीडियावर हे केलं, पण लोकांना आणि त्या देवाला, आमच्या ग्रामदैवताला माहिती सत्य परिस्थिती काय आहे. त्यांनी असं म्हणतात की मला गाव सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्ही नगराध्यक्ष आहात, तर त्यांना पुन्हा गावात येऊन वास्तव्य करा असं आवाहन करायचं आहे का नाही? त्यांना ते कायम वेलकम आहेत. त्यांना कोणी जा म्हणलंच नाही. त्या त्यांच्या मनाने गेलेले आहेत. त्यांना जर यायचं असेल तर ते आजही येऊ शकतात आणि पुढेही येऊ शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.